लक्षणा म्हणजे तांबडा रंग धावू शकत नाही, तर तांबड्या रंगाचा घोडा किंवा कुत्रा धावत आहे असं आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागतो. म्हणजे या वाक्यामध्ये समग्र अर्थाचा स्वीकार करावा लागतो. आता वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचा स्वीकार सिद्धांत मतामध्ये आहे. वाच्यार्थ काय आहे? जीव पदाचा वाच्यार्थ अज्ञानाची उपाधी आहे आणि तिकडे ईश्वर पदाचा जो वाच्यार्थ आहे तर मायेची उपाधी आहे. म्हणजे वाच्यार्थाचा त्याग करायचा म्हणजे दोन्ही उपाधीचा त्याग करायचा. आणि लक्षार्थ काय सांगितलेला आहे? ईश्वर पदाचा लक्षार्थ सच्चिदानंद रूप परमात्मा आणि जीव पदाचा लक्षार्थ सच्चिदानंद रूप शुद्ध असलेला आत्मा, म्हणजे ते ब्रह्म तू आहेस असं ऐक्य सांगितलेलं आहे. म्हणून इथं भाग त्याग लक्षणा सांगितलेली आहे आणि त्या भाग त्याग लक्षणेमध्ये एक उदाहरण दिले आहे की भाग त्याग लक्षणा कशाला म्हणतात. तर हे आपण दृष्टांत पूर्ण वाचून काढू. तर इथं असं उदाहरण आलेलं आहे की हा देवदत्ताचं उदाहरण आलेलं आहे. कोणी शिवदत्त म्हणून एका खेडेगावचा राहणारा मनुष्य काशीस यात्रेसाठी गेला. आता दृष्टांत सांगतात. तेथे दैववशात काही प्रसंगाने त्याची काशीच्या राजाबरोबर मैत्री जुळल्यामुळे तो तेथे बरेच दिवस राहून परत आपल्या गावी आला. मग तो काशीच्या राजाशी मैत्री झाली, तो बरेच दिवस राहिला, मग परत आपल्या गावाला आला. या गोष्टीस बरीच वर्षे झाल्यानंतर तोच काशीचा राजा पूर्व संस्काराच्या जोराने कडकडीत वैराग्याने संपन्न होऊन सर्व राज्य सोडून वैराग्याचा वेश धारण करून तीर्थाटन करीत वाटेत पूर्वी काशीस जाऊन आलेल्या शिवदत्ताच्या राहावयाच्याच गावी कर्मधर्म संयोगाने येऊन एका देवळात उतरला. आता योगायोगानं म्हणजे कर्मधर्म संयोगानं तो परत त्याच काशीला जाऊन आलेल्या शिवदत्ताच्या गावामध्ये एका देवळामध्ये येऊन थांबला. पण आता त्याचा वेश मात्र कसा होता? वैराग्याचा होता. कारण त्याने सगळ्या राज्याचा त्याग केला, त्याला पूर्व संस्कारानं वैराग्य प्राप्त झालं. त्याच वेळी शिवदत्तही नित्य नियमाप्रमाणे त्याच देवळात दर्शनासाठी म्हणून गेला. तो सहजगत्या त्याची नजर त्या काशीहून आलेल्या विरक्त राजाकडे गेली. मग तो सुद्धा नित्य नियमानं दर्शनाला येत होता. तर त्याची नजर अचानक त्या काशीहून आलेल्या राजाकडं म्हणजे वैरागी राजाकडे गेली. आता तेव्हा त्याने आपल्याशीच विचार केला की कित्येक वर्षापूर्वी काशीस जो मी राजा पाहिला तो हा असावा असं वाटतं. जो राजा मी तिथं काशीत पाहिला तोच राजा हा असावा असं त्याच्या मनामध्ये वाटू लागलं. हा तो काशीचा राजा कसा असू शकेल? मग परत त्याला वाटायचं की हा तो राजा कसा असू शकेल, कारण याचा वेश वैराग्याचा आहे आणि तिथं त्याला तर सगळं सामर्थ्यवान होता तो. मग कारण तो जर महासमर्थ, हुकूम बजावणारा, सत्ताधीश, अपराध्यास शिक्षा करण्यास योग्य, माणसास जहागीर, धान्य इत्यादी देण्यास स्वतंत्र, म्हणजे जहागीर द्यायला स्वतंत्र आहे, अपराधाला तो शिक्षा करण्याला समर्थ आहे, म्हणजे सत्तावान आहे, सामर्थ्यवान आहे आणि स्वतंत्र आहे, शिवाय काशीसारख्या पवित्र देशात राहणारा. मग काशीसारख्या पवित्र देशात तो राहायला लागला. इतके असून त्यास मी जेव्हा पाहिले होते तेव्हाच्या त्याच्या लक्षणापैकी एक सुद्धा त्याच्यात दिसत नाही. त्यावेळेस वैभव वेगळं होतं आणि आता वैराग्याचा वेश आहे, म्हणजे इथं पराधीनता आहे, पारतंत्र्य आहे आणि ते वैभव कुठं आहे?
ती पवित्र भूमी नाही, तो देश नाही, तो काल नाही. म्हणून उलट हा तर बाह्यरूपावरून एखादा असमर्थ पराधीन भिक्षुक असावा असं त्याच्या मनामध्ये विचार येत आहे. म्हणूनच ह्यावेळी ह्या देशात आलेला दिसतो आहे. म्हणून तो या वेळेला या देशामध्ये आला. तर मग हा मनुष्य तो काशीचा राजाच असे कसे म्हणता येईल? तो स्वतःशीच विचार करायला आला की तो काशीचा राजा हा भिक्षुक कसा म्हणता येईल. अशी त्याला एकदा भ्रांती उत्पन्न झाली. तरी पण तोच हा राजा आहे त्यास परत फिरून एकदा वाटत, त्याला परत वाचायचं की नाही नाही हा तो राजाच आहे. कारण तो दिसायला तसा आहे पण वेशानं सामर्थ्यानं. कारण देश बदलला, काल बदलला, ती वेळ बदलली आणि त्याचं संपन्नता सुद्धा बदलली, वैभव बदललं. म्हणून तो तेव्हा पुन्हा एकदा विचार करून त्याच्या शरीराची चिन्हे तो तपासू लागला. मग त्याच्या बाह्य शरीराची चिन्हे तपासू लागला. तर ती तपासता तपासता तोच राजा अशी पुन्हा एक वेळ बहुतेक त्याच्या मनाची खात्री झाली. त्याला वाटू लागलं की त्याच्यासारखं तेज आहे चेहऱ्यावर, म्हणजे तो राजा हाच आहे. मग म्हणून तो त्या विरक्त मनुष्याबरोबर इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगू लागला. त्यावेळच्या त्याच्या भाषणात निघालेल्या मुद्द्याच्या खुणावरून व राजा काशी पाहून आलेल्या गावातल्या इतर माणसाशीही बोलता बोलता त्याच्या तोंडून ज्या काही खुनाच्या गोष्टी निघाल्या त्यावरूनही ज्या काशीच्या राजास आपण पूर्वी काशीत पाहिले होते तोच हा, अशी त्याने आपल्या मनाची अगदी पक्की खात्री करून घेतली. मग आता 4 लोक आले तर त्यांच्याशी बोलणं, संवाद चालू झाला. मग त्या बोलण्यावरून काही खुणा त्याच्या लक्षात आल्या होत्या राजाच्या. मग त्यानं असं लक्षात घेतलं, याच्या बोलण्यावरून लक्षात यायला लागलं की हाच तो काशीचा राजा आहे. पण आज तो वैरागी वेशामध्ये इथं आलेला आहे. मग आता या गोष्टीचे तात्पर्य सांगतात सद्गुरू की ह्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे. तो काशी प्रदेश, ती राज्याची समृद्धी, ते सामर्थ्य, तो काल इत्यादी उपाधींनी संयुक्त राजाचे व हा देश, ही असमृद्धी, ही असमर्थता, हा काल इत्यादी उपाधींनी संयुक्त भिक्षुकाचे, राजा आणि भिक्षुक, तो राजा हा आहे असे म्हणण्यानेच ऐक्य करण्याचा प्रयत्न सिद्ध होणे शक्य नाही. कारण तो राजा आहे आणि हा भिक्षुक आहे. मग यांचं ऐक्य कसं होईल? नाही होणार. म्हणून यासाठी तो काशी प्रदेश व राज्य समृद्ध्यादी सर्व गोष्टी टाकून, त्याप्रमाणे हा देश, काल, ही असमर्थता इत्यादी सर्व गोष्टीही टाकून तो काशीत पाहिलेला राजाच हा मनुष्य आहे या पद्धतीने ऐक्य करावं लागलं. अशी केवळ त्याच्या एकट्या पिंडावरूनच म्हणजे शरीरावरूनच एकता केली तर त्याच्यामध्ये कोणत्याही रीतीचा विरोध होऊ शकत नाही. याच न्यायाने महावाक्यात तत्त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस, यापैकी तत्पदाचा जो ईश्वर, त्याच्या सामर्थ्य, सर्वज्ञता, परोक्षपण, जगतकर्तृत्व इत्यादी वाच्यार्थ रूप उपाधीचा त्याग करावा लागेल. म्हणजे वाच्यार्थ आहे ना की तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. तर ह्या सामर्थ्याचा, सर्वशक्तित्वाचा आणि सर्वज्ञतेचा त्याग करावा लागतो, कारण हा वाच्यार्थ आहे. आणि त्याचप्रमाणे त्वमपद वाच्य जो जीव आहे त्याच्या असमर्थपणा, अल्पज्ञता, परिच्छिन्नता इत्यादी वाच्यार्थ रूप उपाधीचाही त्याग करून तत्पदाचा लक्ष्य, आता तत्पदाचं लक्ष्य काय आहे? अद्वितीय, पूर्णानंद, सर्वात्मा. आणि त्वमपदाचा लक्ष्य कुटस्थ, साक्षी, असंग, सच्चिदानंद या दोघांची एकता अशी या पदाने केली तर कोणत्याही प्रकारचा बाध होत नाही, म्हणजे बाधा उत्पन्न होत नाही. परंतु वाच्यार्थोपाधी घेऊन एकता करण्याचा प्रयत्न केला तर मात्र बाधा उत्पन्न होते.
यासाठी त्या वाच्यार्थास टाकून देऊन लक्षार्थात ब्रह्म आणि आत्मा यांचा अभेद्य समजावा व महावाक्यही त्या लक्षार्थातल्या एकतेचेच निरूपण करून सांगतो. महावाक्य सुद्धा लक्षार्थानं एकता सांगितलेली आहे आणि वाच्यार्थानं तर आपल्याला भेद स्पष्टच आहे ना, दिसायच लागला की या जीवाची उपाधी जी आहे ती 3.5 हाताची आहे, लहान आहे आणि हा अल्पज्ञ आहे. कारण आपण भगवंतानं एकदा अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, हे गुह्य ज्ञान मी सूर्याला सांगितलं, इक्ष्वाकुवाला सांगितलं. तर अर्जुनाला आश्चर्य वाटलं, देवा तू आमच्या समोर चड्डीवर फिरायचा, तुला आम्ही इतक्या वयामध्ये पाहिलं, तू सांगतो की मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं, इक्ष्वाकुवाला सांगितलं. तर त्यावेळेस भगवंत सांगतात की तुला अज्ञान उपाधी असल्यामुळं तुझे आणि माझे मागचे किती जन्म झाले हे तुझ्या लक्षात नाही आणि मला मागचे सगळे जन्म लक्षात आहे. म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी मायेची उपाधी आहे आणि ईश्वराला ती माया उपाधी त्याच्या स्वरूपाला आवरण घालत नाही, म्हणजे झाकत नाही, म्हणजे त्याला त्याच्या स्वरूपाचं अज्ञान कधीच नसतं. आणि आपल्या ठिकाणी असलेली अज्ञानाची उपाधी आपल्या स्वरूपाला आवरण घालते, म्हणजे आपल्याला आपल्या स्वरूपाचं न कळणं असतं. कसं? विशेष रूपानं न कळणं आणि सामान्य रूपानं कळणं. मग सामान्य रूपानं मी आहे, मग तो सामान्यपणा काय करतो? कुठल्याही भ्रमाला एकरूप होतो. मी मनुष्य आहे, झालं एकरूप. मी जातीचा आहे, झालं एकरूप. मी वंशाचा आहे, झालं एकरूप. मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, मी बुद्धिमान आहे, मी शक्तिवान आहे, झालं नाही एकरूप. हे म्हणजे भ्रम बदलायला आला पण सामान्य रूप त्याला एकरूप व्हायला लागलं. आणि विशेष रूपानं ज्ञान प्रगट झालं की मी जाणणारा न बदलणारा एक आहे, असं ज्ञान प्रगट झाल्याबरोबर न बदलणारा आहे म्हणजे न मरणारा आहे आणि न मरणारा आहे म्हणजे देवाशी डायरेक्ट ऐक्य. तिथं मग अज्ञान भ्रम कुठं राहायला लागला. म्हणून विशेष रूपानं प्रगट झालेलं ज्ञान अज्ञानाला विरोध करत असतो आणि सामान्य रूपानं प्रगट झालेलं जे ज्ञान आहे म्हणजे सामान्य रूपाचं जे ज्ञान आहे ते अज्ञानाला विरोध करत नाही, उलट त्याला सहकार्य, त्याच्याशी एकरूप होत असतो. जसं सामान्य अग्नी पोळत नाही आणि जाळत नाही आणि विशेष रूपानं प्रगट झालेला अग्नी पोळतो आणि जाळल्याशिवाय राहत नाही. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. जसं अग्नी समोर गवत टिकतच नाही कुस्तीला आणि उतरलं की ते अग्निरूप होऊन जाते, तसं भगवंताचं नाम जर आपण घेतलं की जीवपणाच राहत नाही. मग काय होतो? तो देवरूप होतो. राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव शोधुनी पाहे. विश्वासानं आदरानं जर आपण पाहिलं तर राम शब्दाचा अर्थ अंतकरणामध्ये एक रूपानं, जाणणे रूपानं आणि आनंद रूपानं ज्याचं भान होतं ना, तो राम आहे. मग जाणणारा कोण आहे? तुम्ही आहात. एक कोण आहात? तुम्ही आहात. आणि आनंदरूप कोण आहात? तुम्ही आहात. मग तुमच्या अंतकरणामध्ये मी एक आहे, जाणणारा आहे, आनंदरूप आहे असं ज्ञान नाही का? मग त्या ज्ञानाचा विषय तुम्ही आहात, म्हणून तुम्ही राम आहात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांतासी कामू विषयावरी. परंतु भ्रांत लोकांना काय वाटतं? विषय श्रेष्ठ आहेत, विषयामध्येच आनंद आहे. आणि आत्मानंद कुठे गेला? मग ते विसरून गेले. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन,
गेले विसरून खऱ्या देवा, खऱ्या देवाला विसरले आणि विषयाच्या नादी लागले. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात की विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. नरदेहात येऊन सुद्धा आपण नारायण त्याची ओळख करून घेत नाही. हेच आपलं काय आहे, दुर्दैव आहे. कारण इथं नारायण आत्ता आहे, इथं आहे, उभा आहे. उभा आहे म्हणजे सिद्ध आहे.